दोन्ही तालुक्यातील नामवंत खेळाडू एकमेकांच्या आमने सामने. पहिला चेंडू सोडून दिलाय तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय काहीशी विचारणा पंचांकडे होतीये. तिथे मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडला आहे की नाही यात तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहिलं जाईल आणि त्यानंतर मात्र निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. दोन कॅमेऱ्याच्या साह्याने cricklive.in माध्यमातून अमित भुजबळ सर आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेच्या निमित्ताने कामगिरी करताना पाहायला मिळते. आता मात्र चांगलं काम त्या नक्कीच संपूर्ण टीमचं पाहायला मिळालंय. आता देखील पाहिजे त्याच टीमचा आधार घेतला जाईल. टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून या चेंडूचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडला आहे की नाही हे मात्र तिथे चेक केलं जात आहे. अक्षय सर आपण पाहतो तिथे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. नो बॉल, खेळपट्टीच्या बाहेर पडलेला चेंडू तिथे मात्र नो बॉल घोषित केलाय. गोलंदाजाला मात्र काही मर्यादा दिलेल्या आहेत. त्या मर्यादेच्या आतमध्ये चेंडू टाकणं गरजेचं आहे. तिथे मात्र आपण पाहतो त्या मर्यादेच्या बाहेर असणारा चेंडू पंचांनी तिथे नो बॉल घोषित केला. येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट संधी असेल मंगेशकडे. शुभम पुन्हा तयार. राऊंड द विकेट. बेस्ट टाइम स्ट्रोक बॅटवरती चेंडू मिडल झाला. चेंडू पडला, दिशा बदलली. क्षेत्ररक्षक पोहोचतो पण एक सिंगल घेतले. दुसरा धावेचा प्रयत्न, जागा सोडली आहे तिथे. फेकी थोडीशी खराब आली, थोडीशी मात्र तिथे दूरवर आलेली फेकी आणि तोपर्यंत मंगेश आपल्या घरट्यामध्ये पोहोचलाय. 2 धावा तिथे मिळाल्यात. 2 धाव्याने तिथे स्कोर कार्ड वाढेल. संघाचं धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 24 धावा. शेवटच्या 11 चेंडू बाकी आहेत. 11 चेंडू मध्ये 32 धावा. हे समीकरण जे आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने अथर्वला आपण पाहतोय 2 चेंडू मध्ये 2 धावा त्याने बनवल्या. दुसऱ्या बाजूने मंगेश 6 चेंडू खेळलाय. 6 चेंडू मध्ये 8 धावा बनवल्यात. आतापर्यंत संघर्ष करताना मंगेशला आपण पाहिलंय, परंतु इथून पुढे त्या संघर्षावरती मात करावी लागेल. इथे जिंकायचं असेल तर ताकद दाखवावी लागेल. दुसऱ्या बाजूला गोलंदाज शिवम आता त्याची ताकद दाखवतोय, त्याची अचूकता दाखवतोय तो. यावेळेस देखील बॅटची कडा स्टँडच्या मागे झेल टिपलाय. मोठी विकेट, बिग विकेट गॉन. संघाचा संघनायक मंगेश बलकवडे तिथे बाद. जो संघ जिंकेल तो मात्र क्वार्टर फायनल मध्ये, परंतु जो संघ पराभूत होईल त्या संघाचा प्रवास ते संपला जाणार आहे. नवीन बॅटर येतो मैदानाच्या आतमध्ये. संघातील असणारे अनुभवी खेळाडू गणेश कुराडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अजूनही 32 धावा हव्या आहेत. 10 चेंडू शिल्लक आहेत. दुसऱ्या बाजूने अथर्वने मात्र या पूर्वीच्या स्पर्धेमध्ये 6 चेंडू मध्ये 21 धाव्यांची गरज असताना संघाला विजय देत सेमीफायनल मध्ये प्रवेश करून दिला होता. तो अथर्व नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. शिवम पुन्हा तयार. पहिलाच बॉल वरती दिशा दिली आहे. उंची मिळेल तिथे, लांबी कमी. क्षेत्ररक्षक सागर काटकर आला चेंडूच्या खाली. टिपलाय जाईल. मोठी विकेट आली. फलंदाज गणेश तिथे बाद. गणेश आपण पाहतो तिथे जो बाद होतोय, ताकद कमी पाहायला मिळाली. टायमिंग वरती जास्त भर दिली गणेश यांनी, परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय चांगला झेल सागरने टिपला आणि गणेश यांची आलेली विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कमलेश. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शिवमचं मात्र कौतुक असेल. सुंदर गोलंदाजी करतोय शिवम. प्रथमतः आपण पाहिलं मंगेशची विकेट मिळवली, त्यानंतर गणेशला मात्र माघारी पाठवलं. विकेट हॅट्रिक चंबट्यावरती शिवम पाहायला मिळेल. कौतुकास्पद खेळ राहिलाय शिवमचा आतापर्यंत. त्यावेळेस हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता तिथे. इष्टांच्या मागे आपण पाहतोय चेंडू आतून निसटला. बॅकअप चांगलं होतं आर्यनचं.
त्यामुळे आपण पाहतो तिथे जास्त धाव मिळत नाहीये. वाईट बॉल तिथे मात्र पंचांनी कळवला. अतिरिक्त अभ्यंतर धाव. आता इथून पुढे प्रचंड मोठं आक्रमण करावं लागेल. षटकार चौकारांची गरज मात्र जास्त प्रमाणामध्ये भासताना पाहायला मिळते. कारण सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं तिथे गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा. त्यानंतर मात्र आर्यनला पण पाहिलं, मोठी विकेट मिळवली. स्पर्शला त्याने बाद केलं आणि त्यानंतर केवळ 6 धावा त्याने खर्च केल्या होत्या. षटक क्रमांक 3 मध्ये देखील चांगली गोलंदाजी झाली. चौथ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली. टॉप एज एस्टॅनच्या मागे आर्यन टिपतोय झेल. विकेट हॅट्रिक पूर्ण होतीये. फलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये बाद. पहिली विकेट हॅट्रिक नोंदवणारा गोलंदाज ठरतोय शिवम नांगरे. काय गोलंदाजी केली शिवमने आज इथे या खेळपट्टीवरती. जादू केली त्याने त्याच्या गोलंदाजीची. विकेट हॅट्रिक पूर्ण केली. स्पर्धेतील पहिला गोलंदाज ठरला ज्याने मात्र या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक नोंदवली आहे. 3 विकेट ज्याने घेतल्या तो शिवम नांगरे. सुंदर गोलंदाजी करतोय. आज मात्र प्रेक्षकांची मन जिंकली आहे त्याने. आज मात्र प्रभावशाली राहिले. या पूर्वीच्या स्पर्धेमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. संघाने का विश्वास दाखवलाय माझ्यावरती. बरेचसे पर्याय होते संघाकडे, परंतु मला का निवडलं ते दाखवून दिलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल दाखल झाला. पहिला चेंडू बॅटच्या आतलीकडे आर्यनच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झालाय. एक सिंगल आली, एक धाव आली. एका धावेने स्कोर कार्ड वाढेल. धावपलकावरती धावा आहेत 26 धावा. शेवटचे 7 चेंडू बाकी आहेत आणि 7 चेंडू मध्ये 30 धावा. पहिल्या डावातील शेवटच्या चेंडूवरती एक चेंडू टाकत असताना 12 धावा गोलंदाजाने खर्च केल्या होत्या. त्या धावा आता कुठेतरी नक्की संघासाठी बऱ्याचशा महागड्या ठरतात. शेवटचे 7 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. या षटकातील राहिलेला अखेरचा चेंडू मात्र फार महत्वाचा असणार आहे. निर्णायक चेंडू इथे पाहायला मिळेल. एखादा बिगेट पिरंगुट संघासाठी महत्वाचा आहे, तर दुसऱ्या बाजूने एकेरी दुहेरी धावा किंवा निर्धाव चेंडू कासर आंबोली अंबरवेट संघासाठी मात्र फार महत्वाचा आहे. जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनल मध्ये, परंतु जो संघ पराभूत होईल त्या संघाचा प्रवास इथे संपला जाणार आहे. शिवम तयार. शेवटचा चेंडू समोर अथर्व. रिव्हर्स साठी मात्र तिथे प्रयत्न केला होता. जागा सोडली. धावबाची संधी असेल तिथे आणि मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट. फलंदाज निखिल तिथे धावबाद. वाईट बॉल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता जो दाखल होताना पाहायला मिळेल सौरभ गोळे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. शेवटचे 7 चेंडू बाकी आहेत. 7 चेंडू मध्ये 29 धावा. हा चेंडू महत्वाचा. या डावामध्ये, या इनिंग मध्ये हा चेंडू फार महत्वाचा आहे. आक्रमणाचा प्रयत्न तिथे, परंतु मैदानाच्या आतमध्ये एस्टांच्या मागे एक चांगला झेल. बॅटची कडा होती तिथे आणि फलंदाज ज्या पावली दाखल झालाय त्याच पावली मागे जाईल. विकेट. या स्पर्धेच्या निमित्तानं अतिथी मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होते. स्पर्धेचे मार्गदर्शक सन्माननीय सुजित भाऊ गायकवाड यांचं या ठिकाणी शुभागमन होते. भाऊंचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. शिवमवरती विश्वास दाखल होता संघाने, मात्र निर्णय घेतला होता. निर्णय घेताना मात्र तो घेतोय आपण निर्णय, तो योग्य आहे की नाही ते माहित नाही, परंतु तो निर्णय योग्य ठरवण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले गेले आणि तो निर्णय योग्य होता हे दाखवून दिलं शिवमने. सुंदर गोलंदाजी केली. 4 विकेट. धावबाच्या स्वरूपामध्ये 1 विकेट आली. विरोधी संघाला मात्र नक्कीच तिथे बऱ्याचशा मोठ्या अडचणीत टाकले गोलंदाजाने.